नमस्कार, मी डॉक्टर प्रणिता. श्री विश्वंभर आयुर्वेदा या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वजन कसं वाढवावं या टॉपिकवरती बोलणार आहोत. पण त्याआधी वजन कोणी वाढवलं पाहिजे हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. कारण आजकाल अगदी लहान मुलांच्या पालकांना, स्पेशली आयांना असं वाटतं की आपलं बाळ गुटगुटीतच दिसलं पाहिजे. त्यानंतर तरुण मुलं, स्पेशली जिममध्ये जाणारा जो वर्ग आहे, त्यांना असं वाटतं की आपण चार चौघात उठून दिसलो पाहिजे, आपली छाप समोरच्यावरती पडली पाहिजे, आपण स्ट्रॉंग दिसलो पाहिजे. आणि त्याच्यासाठी वेगवेगळे प्रोटीन पावडर, टॅबलेट्स असं सगळं ते घ्यायला सुरुवात करतात. याने वजन तर वाढतं, पण याचे भविष्यात शरीरावरती परिणाम आपल्याला दिसायला लागतात. त्याच्यामुळे या बाहेरच्या दिखाव्यापेक्षा आपलं शरीर आतून किती हेल्दी आहे हे बघणं गरजेचं आहे. आणि शरीर निरोगी आहे, हेल्दी आहे हे तुम्ही कसं ओळखणार? तर पहिली महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला भूक व्यवस्थित लागली पाहिजे, खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचलं पाहिजे, पोट व्यवस्थित साफ झालं पाहिजे आणि तुम्हाला झोप व्यवस्थित लागली पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही तुमच्या कामामध्ये ॲक्टिव्ह असलं पाहिजे. म्हणजे तुमच्या डेली रुटीनची कामं केल्यानंतर तुम्हाला थकवा जाणवायला नको. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे तुमची इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकारशक्ती चांगली पाहिजे. वातावरणामध्ये बदल झाल्यानंतर किंवा पटकन कोणतं तरी इन्फेक्शन झाल्यानंतर सतत आजारी पडणारं शरीर नको. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट आहे तुमच्या शारीरिक स्वास्थ्यासोबत तुमचं मानसिक स्वास्थ्यही चांगलं असणं गरजेचं आहे. तुम्ही मेंटली स्ट्रॉंग असलं पाहिजे. जर या चार गोष्टी तुमच्यामध्ये व्यवस्थित असतील, अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत, तर तुम्ही एकदम फिट आहात. तुम्हाला वजन वाढवण्याची काही गरज नाही. पण या चार गोष्टींपैकी कोणतीही एखाद दुसरी गोष्ट तुमच्यामध्ये कमी जास्त आहे तर मात्र तुम्ही वजन वाढवू शकता. हे सर्व तुम्हाला का एक्सप्लेन केलं तर चरकाचार्यांनी अष्टोनिंदिती या अध्यायामध्ये कोण 8 प्रकारचे लोक निंदनीय आहेत हे सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये अतिकृश व्यक्ती म्हणजे खूप बारीक असणारे लोक आणि अतिस्थूल व्यक्ती म्हणजे खूप जाड असणारे लोक, हे दोन्हीही प्रकारचे लोक त्यांनी निंदनीय सांगितलेले आहेत. पण त्यातल्या त्यात कार्शम एवं वरम स्थौल्यात न ही स्थौल्यस्य भेषजम असं म्हटलेलं आहे. म्हणजे अतिस्थूल व्यक्तीपेक्षा अतिकृश व्यक्ती केव्हाही बरा. कारण बारीक असणारे लोक आजारी पडल्यानंतर संतर्पण वगैरे चिकित्सा देऊन आपण त्यांना लगेचच बरं करू शकतो. पण खूप जाड असणारे लोक जर आजारी पडले तर त्यांच्यामध्ये कर्षण चिकित्सा करावी लागते. आणि त्यांचा जाठराग्नी खूप प्रदीप्त असल्यामुळे ती चिकित्सा बऱ्याच वेळेला त्यांना सहन होत नाही. परस्पर विरोधी ट्रीटमेंट आपल्याला करावी लागते. ज्या व्यक्तींच्या शरीरामध्ये मांसधातूचं प्रमाण समान आहे, शरीरावयव सुडोल आहेत, इंद्रिय सदृढ आहेत, ते व्यक्ती प्रशंसनीय सांगितलेले आहेत. ज्यांच्यामध्ये मांसपेशीचं सहनन योग्य प्रकारे झालेलं आहे, ज्यांना भूक, तहान, ऊन चांगल्या प्रकारे सहन होतं, व्यायाम ज्यांना सहन होतो, ते व्यक्ती स्वस्थ सांगितलेले आहेत. या व्यतिरिक्त जर गोष्टी तुमच्या शरीरामध्ये दिसत असतील तर तुम्हाला शरीरामध्ये बदल करणं गरजेचं आहे. हे सर्व तुम्हाला का एक्सप्लेन केलं तर वजन कोणी वाढवलं पाहिजे, वजन कोणी कमी केलं पाहिजे हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. हे समजल्यानंतर वजन कमी असण्याची 8 महत्त्वाची कारणं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कारण या कारणांकडे जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तर वजन वाढवण्यासाठी नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. त्यानंतर वजन वाढवणारे कोणते महत्त्वाचे 3 पदार्थ तुम्ही तुमच्या खाण्यामध्ये ठेवले पाहिजेत. त्याचबरोबर वजन वाढवणारी कोणती फळं तुम्ही तुमच्या खाण्यामध्ये ठेवली पाहिजेत, अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बाजूला बेल नोटिफिकेशनचं बटन आहे ते देखील दाबा की ज्याच्यामुळे मी नवनवीन व्हिडिओज अपलोड केले की तुम्हाला पटकन समजेल. आणि हेच व्हिडिओ जर तुम्हाला हिंदीमध्ये पाहायचे असतील तर श्री विश्वंभर आयुर्वेदा हिंदी या चॅनलला नक्कीच भेट द्या. वजन कमी असण्याचं पहिलं महत्त्वाचं कारण आहे अनुवंशिकता. जर तुमच्या आईवडिलांची किंवा त्यांच्या बाजूला असणाऱ्या इतर नातेवाईकांची तब्येत बारीक असेल, वजन कमी असेल तर तशाच प्रकारची शरीरयष्टी तुमची असू शकते. दुसरं महत्त्वाचं कारण आहे प्रकृती. जर तुमच्या शरीरामध्ये वातदोष प्राधान्य असेल, वात प्रकृती तुमची असेल तर वाताचा हलकेपणा, कोरडेपणा, चंचलपणा हे गुण तुमच्यामध्ये दिसतात आणि शरीर एकदम किडकिडीत दिसतं. तिसरं वजन कमी असण्याचं कारण आहे तुमचं पचन व्यवस्थित नसणं. जर तुम्हाला भूक व्यवस्थित लागली नाही तर तुम्ही व्यवस्थित जेवणार नाही.
आणि भूक नसतानाही जर तुम्ही जेवण केलं तर ते खाल्लेलं अन्न तुम्हाला व्यवस्थित पचणार नाही. जेव्हा कडकडून भूक लागल्यानंतरच आपण जेवण करतो तेव्हा त्या अन्नापासून, आहारापासून आहार रस व्यवस्थित तयार होतो. त्याच्यापासून रस, रक्त, मांस धातूपासून ते शुक्र धातूपर्यंतचे सर्व धातू व्यवस्थित तयार होतात. म्हणजेच काय तर ते खाल्लेलं अन्न व्यवस्थितपणे तुमच्या अंगाला लागतं. चौथं कारण आहे, काही आजार जर तुम्हाला झालेले असतील, म्हणजेच हायपरथायरॉइडिझम आहे, ज्याच्यामध्ये थायरॉइडच्या लेवल चेंज झालेल्या असतात, हार्मोनल चेंजेस शरीरामध्ये झालेले असतात, ज्याच्यानंतर वजन कमी झालेलं आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर डायबिटीस आहे, ज्याच्यामध्ये रक्तातल्या साखरेची पातळी कंट्रोलमध्ये नसते, त्याच्यानंतर वजन कमी झालेलं बघायला मिळतं. त्यानंतर कॅन्सरसारखा आजार आहे, ज्याच्यामध्ये कॅन्सरच्या सेल्स शरीराची एनर्जी वापरतात. कॅन्सरची ट्रीटमेंट सुरू असताना भूक न लागणे, उलटी, मळमळ अशी वेगवेगळी लक्षणं आपल्याला दिसतात, ज्याच्यानंतर वजन कमी होतं. त्यानंतर पचनाशी संबंधित काही आजार तुम्हाला असतील, म्हणजेच अल्सरेटिव्ह कोलायटिस आहे, IBS म्हणजेच ग्रहणीसारखा आजार आहे, तर या आजारानंतर सडन वेट लॉस झालेला आपल्याला बघायला मिळतो. जेव्हा या आजारांची व्यवस्थित आपण ट्रीटमेंट घेतो त्याच्यानंतर वजन वाढलेलं आपल्याला दिसतं. पाचवं कारण आहे झोप व्यवस्थित नसणं. तुमची रात्रीची साधारण 7 ते 8 तासांची शांत व्यवस्थित झोप होत नसेल तरी वजन कमी होतं. सहावं वजन कमी होण्याचं कारण आहे तुमचं मानसिक आरोग्य चांगलं नसणं. मनामध्ये सतत चिंता, राग, नैराश्य असेल, मन आनंदी नसेल तरी वजन कमी होतं, कारण आपलं मन हे उभयेंद्रिय आहे. ते ज्ञानेंद्रियही आहे आणि कर्मेंद्रियही आहे. त्याच्यामुळे मनाचा लगेचच आपल्या शरीरावरती परिणाम होतो. सातवं कारण आहे, काही औषधं तुम्हाला कंटिन्यू सुरूच असतील तर त्या औषधांचे साईड इफेक्ट होऊनही वजन कमी होतं. आठवं कारण आहे, जर शारीरिक कष्ट तुम्हाला भरपूर असतील, धावपळीचं जगणं तुमचं असेल तरी वजन कमी होतं, कारण आपल्या शरीराला विश्रांतीचीही खूप गरज असते. तुम्ही जर व्यायाम करत राहिलात आणि त्या व्यायामामध्ये गॅप नसेल, नुसताच व्यायाम करत राहिलात तर त्या व्यायामाने देखील वजन कमी होतं, कारण वेट गेनसाठी व्यायामही ठराविक पद्धतीने केला जातो. तर ही वजन कमी असण्याची 8 महत्त्वाची कारणं मी तुम्हाला सांगितली. जर या कारणांकडे तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं, या कारणांवरती तुम्ही काम केलं, याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट केली तर तुमचं वजन वाढायला नक्कीच मदत मिळते. आता वजन वाढवणारे कोणते 3 महत्त्वाचे पदार्थ तुम्ही तुमच्या खाण्यामध्ये ठेवले पाहिजेत ते बघूयात. वजन वाढवणारा पहिला पदार्थ आहे माश म्हणजेच उडीद. उडीद हे गुरू म्हणजेच पचायला जड असतात, स्निग्ध गुणाचे आहेत, कफपित्त वाढवणारे, पुरीश म्हणजेच मल वाढवणारे आहेत, शरीराचं बल वाढवणारे आणि शुक्र धातू वाढवणारे आहेत. म्हणजे सर्व धातूंचं पोषण करून सर्व धातू वाढवणारे आहेत. त्याच्यामुळे ज्यांची पचनशक्ती खूप चांगली आहे त्यांनी उडदाचे वडे, उडदाचे पापड, उडदाची आमटी असे वेगवेगळे उडदाचे पदार्थ जर खाण्यामध्ये ठेवले तर नक्कीच वजन वाढतं. दुसरा वजन वाढवणारा पदार्थ आहे मांस. तुम्ही जर नॉनव्हेज खाणारे लोक असाल तर तुम्ही मांस सेवन करू शकता, कारण समानाने समानाची वृद्धी होते असं म्हटलं जातं. म्हणजेच तुमच्या शरीरातील मांसधातू तुम्हाला वाढवायचा असेल, त्यानंतर मांस सेवन तुम्ही केलं तर तो धातू पटकन वाढतो. अर्थातच ते पचवण्याची ताकद तुमच्यामध्ये असली पाहिजे, नाहीतर वजन वाढवणं बाजूला राहील आणि पचनाचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स तुम्हाला सुरू होतील. त्यानंतर नॉनव्हेज बनवताना फार मसाले वगैरे न वापरता साध्या पद्धतीने ते बनवलं तर पित्त वगैरे वाढून दुसरे प्रॉब्लेम्स तुम्हाला सुरू होणार नाही. त्यानंतर चिकन किंवा मटनचे तुकडे पाण्यामध्ये उकळून नॉनव्हेज सूप बनवलं जातं, ज्याला मांसरस असं म्हटलं जातं. तर या मांसरसाचेही गुणधर्म आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. बृहणाहा प्रीणनो वृषा चक्षुषो व्रणहा रसहा. म्हणजेच हा मांसरस बृहण करणारा आहे, शरीराचं पोषण करणारा आहे. प्रीणन करणारा आहे म्हणजेच थकवा दूर करणारा आहे. वृष्य आहे म्हणजे शुक्र धातू वाढवणारा आहे. डोळ्यांसाठी हितकर आहे, जखमा लवकर भरून आणण्यासाठी मदत करतो. त्याच्यामुळे तुम्हाला वजन वाढवायचं असेल तर तुम्ही नॉनव्हेजचं सूप किंवा नॉनव्हेज सेवन करू शकता. तिसरा वजन वाढवणारा पदार्थ आहे दूध. दुधाचे गुणधर्म जर आपण पाहिले तर हे मधुर रसविपाकी, स्निग्ध गुणाचे, सर्व धातू वाढवणारे, सर्व धातूंचा सार ओज वाढवणारे, कफदोष वाढवणारे, थंड गुणाचे आणि पचायला जड असणारे आहे. आणि तुम्हाला वजन वाढवायचं असेल तर स्पेशली म्हशीचं दूध तुम्ही पिलं पाहिजे, कारण या म्हशीच्या दुधामध्ये दुधाचे गुणधर्म कितीतरी पटीने जास्त असतात. हे स्निग्ध गुणाचे आहे, पचायला अतिशय जड असते आणि म्हशीचं दूध पिल्यानंतर झोपही शांत लागते. फक्त म्हशीचं दूध पिताना ते तुम्हाला व्यवस्थित पचलं पाहिजेत आणि कफाचे आजार नकोत
ही काळजी घेणं गरजेचं आहे। बाकी दूध पिताना इतरही काळजी तुम्हाला घ्यावी लागते, म्हणजेच काही खाण्यामध्ये किंवा जेवणामध्ये आणि दुधामध्ये किमान 2 ते 3 तासाचं अंतर असणं गरजेचं आहे किंवा तुमच्या पचनशक्तीप्रमाणे हे अंतर तुम्ही कमी जास्त केलं पाहिजे। जर हे अंतर तुम्ही नाही ठेवलं तर दुधासोबत बाकी पदार्थ पोटामध्ये जाऊन तो विरुद्ध आहार होतो आणि या विरुद्ध आहाराचे भयंकर परिणाम भविष्यामध्ये शरीरावरती दिसायला लागतात। त्याच्यामुळे तुम्ही ही काळजी घेणार असाल तरच दूध प्या, अन्यथा नको। चौथ्या, वजन वाढवणाऱ्या पदार्थांमध्ये काही फळं मी तुम्हाला सांगणार आहे। आयुर्वेदामध्ये बृहण करणारी फळं त्यांनी सांगितलेली आहेत, म्हणजे शरीराचं पोषण करणारी, वजन वाढवणारी फळं सांगितलेली आहेत। याच्यामध्ये केळी, खजूर, आंबा, फणस, नारळ, ताडफळ, बोर, भोकराचं फळ, बदाम, अक्रोड असे सुके मेवे। तर सकाळी किंवा दुपारच्या जेवणानंतर ही फळं तुम्ही खाऊ शकता किंवा दुपारच्या जेवणानंतर एखाद्या फळाची फोड जर माफक प्रमाणात तुम्ही खाल्ली तर याने नक्कीच वजन वाढतं। याशिवाय कुष्मांड म्हणजेच कोहळा, म्हणजेच कोहळ्याचा पेठा, कोहळ्याची भाजी किंवा बाकी कोहळ्याचे पदार्थ तुम्ही खाण्यामध्ये ठेवले तर याने वजन वाढतं। त्यानंतर द्राक्ष, डाळिंब यासारखी फळं तुम्ही खाऊ शकता, यानेही भूक चांगली लागते, एक ॲपेटायझर म्हणून ते काम करतं, याने जेवण चांगलं जातं आणि वजन वाढतं। तर अशा प्रकारे वजन वाढवणारे 3 महत्त्वाचे पदार्थ मी तुम्हाला सांगितले, वजन वाढवणारी फळं मी तुम्हाला सांगितली। आपलं डेली रुटीन व्यवस्थित ठेवून, व्यवस्थित व्यायाम करून जर हे पदार्थ तुम्ही तुमच्या खाण्यामध्ये ठेवले तर कोणत्याही औषधाशिवाय 100% वजन तुमचं वाढलंच पाहिजे। पण सर्व उपाय करूनही जर फरक पडत नसेल तर चांगल्या वैद्यांकडून तुम्ही आयुर्वेदिक उपचार घेऊ शकता। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा। या व्हिडिओविषयी काही शंका तुमच्या मनामध्ये असतील तर त्या देखील कमेंट करून नक्की विचारा। पुन्हा भेटूयात नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।